श्री स्वामी समर्थ वायटी फॅमिली दिव्यास किचन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत प्रोटीननी भरलेली आणि एकदम झणझणीत आणि टेस्टी अशी शेवगा खरडा रेसिपी. चला तर मग आपण रेसिपी सुरू करूयात. सर्वप्रथम आपण इथे शेवग्याच्या शेंगा कट करून सोलून छान अशा धुवून घेतलेल्या आहेत. आता आपण त्या एका पातेल्यामध्ये टाकून घेऊयात व त्यामध्ये पाणी टाकून घेऊयात व पाणी टाकून घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद टाकून घेऊयात. आता आपण हळद टाकलेली आहे. आता छान असं मिक्स करून घेऊयात व छान असं शिजवून घेऊयात शेंगा. इथे आपल्या शेंगा शिजलेल्या आहेत. इथे आपण कोथिंबीर, हिरवी मिरचीची पेस्ट, कांदा, जिरं, लसूण आणि शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे साहित्यामध्ये. आता आपली कढई छान अशी तापलेली आहे. त्यामध्ये तेल टाकूयात व जिरं आणि लसूणची फोडणी देऊन घेऊयात. फोडणी छान अशी तडतडलेली आहे. आता आपण त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकून घेऊयात व कांदाही छान असा फ्राय करून घेऊयात. इथे आपला कांदाही छान असा फ्राय झालेला आहे. आता आपण त्यामध्ये हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट टाकणार आहोत. यामध्ये आपण हिरवी मिरची भाजून नाही घेतलेली, तशीच बारीक केलेली आहे. आता छान अशी पेस्ट ही परतवून घेऊयात जेणेकरून मिरचीचा कच्चापणा हा जाईल. मिरचीची पेस्ट छान अशी परतवण्यासाठी आपण शेंगाचा स्टॉक म्हणजे शेंगा शिजवलेले पाणी देखील टाकत आहोत, जेणेकरून आपल्या शेंगांचा स्वाद हा पाण्यात उतरलेला होता तो आपल्या शेवग्याच्या खरड्यामध्ये देखील जाईल. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण त्यामध्ये चिमूटभर हळद टाकत आहोत आणि छान असं मिक्स करून घेऊयात. इथे मी फूड कलरचा वापर केलेला आहे. हा ऑप्शनल आहे. तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही देखील टाकू शकता. वयामध्ये आणि थोडा हा स्टॉक टाकून घेऊयात शेवग्याच्या शेंगांचा व छान असं मिक्स करून घेऊयात. आपला मसाला छान असा शिजलेला आहे. आता आपण त्यामध्ये उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकून घेऊयात व छान असं मिक्स करून घेऊयात. आपण छान अशा शेवग्याच्या शेंगा परतवून घेणार आहोत जेणेकरून सर्व मसाला हे उकडलेल्या शेंगांना लागेल. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व छान असं मिक्स करून घेऊयात. सर्व शेंगा छान अशा मिक्स करून झालेल्या आहेत. आता आपण थोडेसे मीठ टाकून घेणार आहोत. लक्ष असू द्या, आपण शेंगा शिजवताना देखील मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे आता थोडंसंच टाकूयात व ते छान एकदा मिक्स करून घेऊयात. व आता आपण त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊयात थोडासा व हेही छान असं मिक्स करून घेऊयात. तुम्ही बघू शकता आपला शेवगा खरडा हा छान असा तयार आहे. आता आपण याची प्लेटिंग करूयात. तयार आहे आपली झटपट तयार होणारी शेवगा खरड्याची रेसिपी. तोंडाला चव नसेल तरीही अत्यंत तोंडाला चव आणणारी व झटपट तयार होणारी रेसिपी आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.